भाई इकडे येत असाल तर तुम्हाला तगडी बार्गेनिंग करावी लागेल. फायनली बसमध्ये बसलोय आणि ही लास्टवाली सीट भेटली. तेव्हा इकडे आम्ही हे केलेलं रिव्हर राफ्टिंग आहे बघा, ज्याच्यामुळे ते प्रलय झालेलं. हे मंदिर खूप मोठं इतिहास. हा म्हणजे हा तुम्हाला मधमेश्वरला जायचं असेल तर तुम्हाला हा रोड पकडावा लागेल. हा ब्रिज आहे समोर आणि हा ब्रिजवाला रोड गेला तो केदारनाथसाठी. शेवटी आलाच मोठा पाऊस आणि पॉन्चो टाकावा लागला मला. आणि तर मगाशी एक सीन झाला, जसा बसमधून उतरलो अजून 14 पॉईंट म्हणजे 14.5 किलोमीटर आहे इकडे. आणि ज्या ठिकाणी पब्लिक जास्त राहते तिकडे पूर्ण कचरा करून टाकते. जसं की तुम्ही केदारनाथच्या रूटला जाल ना. नमस्कार मंडळी, हर हर महादेव. स्वागत आहे तुमचं एका नवीन दिवसामध्ये. हा डे 2 आहे आपला हरिद्वारमधला. काल आपला पूर्ण दिवस ट्रॅव्हलिंगमध्ये गेलेला इकडे काळोखायचं. आता सकाळचे 4 वाजलेत आणि समोर हरिद्वार रेल्वे स्टेशन आहे आणि त्याच्या ठीक अपोजिटला मी डॉम बुक केलेली. तर ही अशी काहीशी डॉम होती जी मी 350 रुपयाला बुक केली. जर तुम्ही पण करू शकता, जर तुम्हाला चांगली वाटली तर कधी आलात तर. अशी डॉम होती. इकडे वॉशरूम आहे, हा एक बेड होता, इकडे लॉकर आहे. तर सगळे झोपलेत, त्यांना डिस्टर्ब नको करायला. आणि बघा सकाळची 4:30 वाजलेत. आता निघालो आहे मी इकडून हरिद्वार स्टेशनकडे आणि मग तिकडून बस किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट जो का टॅक्सी वगैरे असेल त्याने मी निघेन सोनप्रयाग किंवा उखीमठसाठी, जिकडून मला भेटेल तिकडे. तर भेटू आपण डायरेक्ट बस स्टँडला. मग तिकडे मी इन्क्वायरी करेन. जेव्हा मी फर्स्ट टाईम गेलो केदारनाथसाठी तेव्हा माझं 400 रुपये घेतलेले टॅक्सीने आणि आता फेअर तेवढं वाढलं असेल, 500-600 रुपये घेत असतील. तर बघू, ती इन्क्वायरी करून मी लगेच निघेन. आता 4:30 वाजलेत. मला स्टेशन रोड आहे आणि काल जिकडे मी जेवलेलो तर त्यांना विचारलेलं की हॉटेल कधीपर्यंत चालू असतं. ते बोलले तर 24 आवर्स हॉटेल चालू आहे. आणि इकडे खरंच आता 4 वाजलेत, इकडे सगळं चालू आहे. हॉटेल्स वगैरे, छोले भटुरे वगैरे तुम्हाला सगळं भेटून जाईल इकडे 4 वाजता सगळं. तर हा स्टेशन रोड आहे, हे समोर स्टेशन आहे आणि इकडे तुम्हाला बस वगैरे भेटून जाईल. तर आता पहिली मी बसची जाऊन इन्क्वायरी करतो. मला वाटतं बसपेक्षा टॅक्सी मला चांगली पडेल, कारण टॅक्सीवाला जास्त स्टॉप पण नाही घेणार आणि छोटी असल्या कारणाने ते लवकर पोहोचू शकते. कारण जेव्हा आम्ही केदारनाथला गेलेलो तेव्हा पण आम्ही त्यानेच गेलेलो, टॅक्सीनेच गेलेलो. कारण बसवाला थांबत पण जातो आणि बस मोठी असल्या कारणाने ट्रॅफिकमध्ये वगैरे थांबावं लागतं त्याला आणि टॅक्सीवाला शॉर्टकट मारून वगैरे घेऊन जातो. तर मी जास्त 100 रुपये एक्स्ट्रा गेले तरी टॅक्सी प्रिफेअर करेन जाणं. बघा इकडे हॉटेल्स वगैरे एवढं सकाळी चालू आहेत सगळी. आणि बघू आधी बस वगैरे 4 सीटर जर छोटी गाडी भेटत असेल स्विफ्ट वगैरे तर अजून चांगलं पडेल. कारण जेवढी मोठी गाडी असेल तर तेवढी ती भरेपर्यंत थांबावं लागेल. तर आता मी त्याचीच इन्क्वायरी आधी करतो किती रुपये घेतील वगैरे. जर जास्त एक्सपेन्सिव्ह असेल तर काय मतलब नाही करण्यात. आता 4 वाजले तर मला 12-1 तर वाजतीलच सोनप्रयाग किंवा उखीमठसाठी डायरेक्ट जिकडे कुठे बस किंवा टॅक्सी भेटेल तिकडे. तर उखीमठ सगळ्यात चांगलं पडेल कारण उखीमठवरून रांची विलेज जवळ आहे. आणि जर सोनप्रयागला उतरलं तर सोनप्रयागवरून मला पहिली रांचीला जावं लागेल आणि रांची विलेजवरून मग सोनप्रयागवरून मला पहिली उखीला जावं लागेल, उखीवरून मग रांची विलेजला जावं लागेल. तर तुम्हाला डबल चेंज करावं लागेल. आणि डायरेक्ट जर इकडून उखीमठसाठी जर बस भेटेल तर मला उखीमठवरून फक्त रांची एकच बस चेंज करावी लागेल. तर इकडे सकाळी सकाळी एवढी हलचल चालू आहे. हे बघा, हे एक्झिट गेट आहे आपलं. तर चाललो आणि बरोबर स्टेशनच्या बाहेरच तुम्हाला गाड्या वगैरे भेटून जातात. केदारनाथ, बद्रीनाथ जिकडे पण तुम्हाला जायचं आहे त्याच्यासाठी, इवन दिल्लीसाठी पण, ऋषिकेश वगैरे. तर बघू, आधी इन्क्वायरी करतो. भाई इकडे येत असाल तर तुम्हाला तगडी बार्गेनिंग करावी लागेल. कारण एक जण बोलतो 800 रुपये, एक जण बोलतो 500 रुपये. प्रत्येकाचे रेट वेगवेगळे, आपल्या तोंडाला येतात तसे रेट सांगतात. तर मी एकदा बसला आधी इन्क्वायरी करतो, कारण मतलब नाही यांच्याशी. बस जर 350-300 मध्ये घेऊन जात असेल तर डबल रेट कशाला द्यायचे 800-700 वगैरे. तर बघतो आधी बसला इन्क्वायरी करतो. जाऊ दे, थोडा लेटच होणार आहे आणि इकडे टॅक्सीवाल्यांवर काही भरोसा नाही, कुठे नेऊन सोडती. त्यामुळे टॅक्सीनेच जाईन. भाई काय अलगच सीन आहे. एक टॅक्सीवाला होता, त्याला विचारलं किती घेणार कुंडला जायला, मला उखीमठला जायचे. तर तो 800 रुपये बोलतो. त्याच्या मागून एक माणूस आला, कहा जाओगे भैया? सोनप्रयाग कुंड बोलले तर बोलतो 1000. भाई समोर 200 रुपये कोण पण डिफरन्स सांगते. 20 गाडी होती ती आणि इकडे बसला इन्क्वायरी केली मी 500 रुपये बोलले. थोडा टाईम लागेल पण ठीक आहे. चाललो आहे आता मी बसच्या इकडेच. फायनली बसमध्ये बसलो आहे आणि ही लास्टवाली सीट भेटली. तो पहिली बोलत होता पूर्ण बस फुल आहे. तर मला पुढची सीट देत होता, ड्रायव्हरच्या मागची. तिकडे तर काय मतलब नाही, एवढं तुला पैसे देणार आहे 500 रुपये आणि तू ड्रायव्हरच्या मागे बसून घेऊन जाणार आहे. तरी मी आता विंडो सीट घेतली, माझी फेवरेट विंडो सीट. तर आता चाललं तर गाडी निघेल 10 मिनिटाने. गाडी तशी ऑलमोस्ट भरलेली आहे, फक्त मागची एक सीट खाली आहे.
ती भरली की घेऊन जातील, त्याशिवाय घेऊन जात नाही ती लोक. एवढी सीट, एवढी गाडी तर भरलेली आहे. आणि हे जे पूर्ण सीट भरलेले आहेत त्या रात्री लोकांनी बुक केलेले आहेत, ते असे सहजासहजी बुक नाही. आणि मागची सीट आहे ती पूर्ण खाली आहे, रिझर्व नाही ती. इकडे थांबलो, जर कोण नाही झालं आणि निघाले तर पूर्ण सीट आपलीच, झोपून तरी जाऊ शकतो. रात्री झोप नाही एवढी झाली, 4 तास झोपलो. कारण सकाळी लवकर निघायचं होतं, तरी 3चा अलार्म लावलेला आणि 4ला उठलो. तर बघू आता किती वेळ लागतो. हे पंखे वगैरे आहेत, चालू आहेत की बंद आहेत काय माहिती. काही खाल्लं पण नाही, कारण पोट जरा शांत ठेवलं. कारण वाटेत जर का वॉशरूम बिशरूमचा प्रॉब्लेम असेल तर मग इश्यू नको. मग खाल्लं नाही. आपली बॅग मस्तपैकी ठेवलेली आहे एका कोपऱ्यात. आणि तुम्ही पण कधी जात असाल ह्या रोडने केदारनाथला जर जात असेल तर बॅग कधी डिकीमध्ये टाकू नका, कारण पूर्ण चिखल असतं तर बॅग पूर्ण घाण होते. पहिल्या वर्षी टाकलेली मी, खूप मोठी चूक केलेली. तर भले तुम्हाला थोडा त्रास होईल, पण बॅग तुमच्या मांडीवर ठेवा की खाली ठेवा. तर निघालो आहे, तर गाडी निघते, स्टार्टर केली त्याने. तरी आपल्याशी तिकीट आहे कुंडपर्यंत, आणि कुंडून ओकीमठला जावं लागेल. ते 10 किलोमीटर आहे. मागची सीट आहे तर पूर्ण हलते. आणि आता 6 वाजलेत आणि डिस्टन्स आहे 178 किलोमीटर. आणि हे बोलले 3 वाजता जायला. विचार करू शकते किती रोड खराब असते. आताच गाडी एवढी हलते, पुढे तर पूर्ण रोड. कारण टोटल 9 तास लागणार 178 किलोमीटरसाठी. 178 किलोमीटर 3 वाजतील बोलले. आणि मग तिकडून तासभर उखीमठसाठी परत, आणि मग परत रानसी बिरीजला जायचं आहे. किती वाजतील काय माहिती. मला वाटतं आजचा दिवस माझा पण ट्रॅव्हलिंगमध्येच जाणार आहे. तर सकाळी ट्रिक माझं चालू होईल असं मला वाटतं. तर बघू, लेट्स सी. जे आपण बंजी करतो ऋषिकेशला, तर हे थ्रिल वगैरे समोर तुम्हाला दिसू शकतात बाहेर. तर हे थ्रिलची बंजी आहे. त्याचे 3-3.5 रुपये घेतात. प्लस गोप्रो DSLR म्हणून व्हिडिओ पण असतो त्याच्यात. बंजी जंपची. मी जेव्हा सेकंड टाईम हरिद्वारला आलेलो तेव्हा ऋषिकेशला पण आलेलो, आणि तेव्हा इकडे आम्ही हे केलेलं रिव्हर राफ्टिंग. हे बघा, पुढे पूर्ण फ्लो असतो तिकडे पाण्याचा. इकडे तुम्हाला दिसतील ऑफिसेस. हे बघा, बुकिंग ऑफिस, ॲडव्हेंचर मीनाक्षी वगैरे. इकडेच केलेलं आम्ही हे सगळं, बोट्स वगैरे. तर 600मध्ये घेतलेलं आमचे. आंबोली इकडे नाश्त्यासाठी बघा, समोर हॉटेल आहे. आणि मला वाटतं इकडून नंतर डायरेक्ट रुद्रप्रयागला थांबवते. तर थोडा हलका फुलका नाश्ता करून फ्रेश होतो जरा. तरी हॉटेल आहे असं, चालू जरा नाश्ता कर. ऑर्डर आलेली आहे आपली, आलू का पराठा, छोले आणि दही आहे. तर 20 मिनटं गाडी थांबणार आहे इकडे. या साईडला जर तुम्ही येत असाल ना तर पराठा ट्राय करा, एक नंबर म्हणतो पराठा. मॅगी पण मस्त राहते. थंडी पण इकडे चालू होली तर गरमागरम पराठा, चहा ते तुम्हाला चांगलं वाटतं. झालं आहे आणि तर गाडी निघेल बघा. आणि पराठा 50 रुपये होता, मॅगी पण 50 रुपये, एक सिंगल पराठा. आणि 2 पराठे 100. रेटच्या हिशोबाने ठीक आहे, कारण जर इकडे जर का मार्केट असतं तर ठीक होतं, पण इकडे एक मार्केट पण नाही आहे. तर या लोकांना सगळं खालून घेऊन यावं लागतं. त्या हिशोबाने रेट ठीकच आहे. जर तुम्हाला महाग वाटत असेल तर तुम्ही जज करण्यापेक्षा न खाल्लेलंच बरं, कारण तेवढी त्यांची मेहनत पण आहे खालून वर आणण्यासाठी. 50 रुपये तर ठीकच आहे. एक पराठा पण चांगला होता, आलू का पराठा. आणि मॅगी एक होती. मी चहा घेतली आणि पराठा एक घेतलेला. तर ही आमची बस आहे. तर आता निघू. तर वाजलेत 8:30. हा रोड आहे असा. आत्ता डायरेक्ट रुद्रप्रयागला थांबेल. आणि तुम्ही जर अशा ठिकाणी मध्ये जर थांबलात नाश्ता वगैरे करायला आणि जर बाहेर गेलात तर टायमावर येणं गरजेचं आहे, कारण ही लोकं कोणाची वाट वगैरे बघत बसत नाही. आणि इकडे जर तुम्ही मध्ये फसलात देवप्रयागला तर पूर्ण वाट लागून जाईल. आणि इकडून ऑलरेडी बसेस सगळे भरून येतात हरिद्वार ऋषिकेशवरून. तर तुम्हाला वर जायला पण नाही भेटणार ना खाली जायला तर एक वेळ भेटेल, पण वर जायचे वांदे होतील तुमचे. त्यामुळे 20 मिनटं देतात, ते 20 मिनटात नाश्ता करायला एवढासा कितीचा वेळ लागतो. तर टायमावर येणं गरजेचं आहे, कारण ही लोक आता मी बघितलं एकाला पण हॉटेलमध्ये शोधायला जात नाही ना बोलवायला. आता गाडी त्यांनी स्टार्ट केली आणि लोक अजून येत आहेत.
बघू शकतो आपण बाहेर धारिमा मंदिर, ज्याच्यामुळे ते प्रलय झालेलं हे मंदिर खूप मोठा इतिहास आहे. तर ह्याचा आणि तुम्ही सर्च करू शकता, मग तुम्हाला कळेल पूर्ण हिस्ट्री याची. धारिमा मंदिर हे आहे आपलं माता धारी. टनलचं काम चालू आहे. तर काही वर्षांनी आपल्याला ट्रेन पण बघायला भेटेल. पण लास्ट टाइम जेव्हा फर्स्ट टाइम 23मध्ये आलेलो केदारनाथसाठी, तेव्हा आम्हाला तो इंडियन रेलमधला एक भेटलेला. तो सांगत होता 5G होता, तो प्रोजेक्टबद्दल आम्हाला माहिती देत होता. चलो बाय बाय. आता मी उतरलोय आणि तो एक हैदराबादचा मित्र भेटलेला आंध्राचा. तर हा रूट जातो तो उखीमठसाठी जातो आणि हा केदारनाथसाठी. जर तुम्ही कधी येत असाल तर, म्हणजे हा तुम्हाला मधमेश्वरला जायचं असेल तर तुम्हाला हा रोड पकडावा लागेल. हा ब्रिज आहे समोर आणि हा ब्रिजवाला रोड गेला तो केदारनाथसाठी. तर इकडून गाडी भेटेल टॅक्सी वगैरे उखीमठसाठी. तर बघू त्या रोडला जाऊन उभा राहतो, नाही तर थोडी आयडिया येईल. आणि इकडे कळणार नाही नक्की गाडी इकडे जाते की तिकडे जाते ते. तर चाललो आहे मी आता. किती वेळ लागेल सांगू नाही शकत. इकडून 12 किलोमीटर आहे उखीमठ आणि तिकडून 23 किलोमीटर रानसी विलेज. म्हणजे मला वाटतं आज मला ट्रेक तर करायला नाही भेटणार. 5-6 तास माझ्या ह्याच्यातच जाणार आहे तिथून. हा बस स्टॉप आहे वाटतं इकडे. तर इकडे बसतो आणि बघतो गाडी कुठली आहे तिथून. आणि परत तुम्हाला पण प्लॅन करायचं की कुठून बस वगैरे जाणार आहे ती. तर हा असा रूट आहे. आणि खाली आपली अलकनंदा रिवर आम्हाला दाखवतो तुम्हाला. जय बाबा की. ही बघा, ही आपली अलकनंदा रिवर आहे. उखीमठ उखीमठ उखीमठ. कुठलं तरी लिफ्ट जरी भेटली 10-12 किलोमीटरसाठी तरी बस झाली. उतरलो उखीमठ आणि केदारनाथच्या रोडला, तर लगेच गाडी भेटली आहे आणि ती पण डायरेक्ट रासी विलेजसाठी. मग जास्त टाईमपास करत बसलो, म्हणजे खाली मला जायचं तेवढं अंघोळ वगैरे करायला ते पाड्यात. पण डायरेक्ट मग बसमध्ये बसलो, काय खाल्लं पण नाही. आणि डायरेक्ट आता गाडी भेटली मला रासी विलेजसाठी, जी 1-1.5 तासात पोहोचेल. 1.5-2 तास लागते. तर आता मध्ये परत उखीमठसाठी गाडी थांबणार आहे जेवणासाठी. थोडंफार जेवणार आहोत आणि मग तिकडून डायरेक्ट रासी विलेज. मग आता वाजलेत 1, तर मला वाटतं 3 वाजेपर्यंत पोचून जाऊ. 3 वाजता जर पोचलो तर डायरेक्ट मी ट्रेक स्टार्ट करणार आहे 6-7 वाजेपर्यंत. आणि मध्ये जे कोणतं गाव येणार आहे, गोंदार वगैरे गाव आहे कुठलं तरी, तर तिकडे स्टे करेन मी. आणि बाकीचा उरलेला ट्रेक सकाळी 4 वाजता होतो. तर असं काही हे आहे, बघू शकतो आपण. इकडे 1 तास थांबणार आहे गाडी. उखीमठला आता पोचलोय. हा उखीमठचा बस स्टँड आहे, जिकडे बस थांबते लोकली. आणि टॅक्सी वगैरे पण भेटते तुम्हाला रासीला जायला. तर 1 तास थांबणार आहे जेवणासाठी. तर मला अंघोळ करायची होती खाली जाऊन, पण घाईघाईत गाडी भेटली, मग अंघोळ राहून गेली. तर आता बघू 1 तास आहे तर 10-15 मिनटं तरी खाली जर खाडी असेल, खाडी म्हणजे यांची गंगा, ते थोडं अंघोळ वगैरे करेन आणि मग जेवेन. आता अगोदर जेवतो, नंतर अंघोळ करायला जातो. आधी वॉशरूम बघतो कुठे आहे ते. तर हा असा उखीमठ हे लोकेशन. आणि इकडून हा सरळ रस्ता होता तो रासीसाठी. अजून 23 किलोमीटर दाखवतो रासी. तुम्ही कधी येत असाल मधमेश्वरसाठी आणि तुमची गाडी जर उखीमठला थांबली, तर इकडे नक्की तुम्ही जेवण ट्राय करा. जिकडे चांगलं असेल तिकडे चांगलंच सांगेन. कारण काल मी हरिद्वारला जेवलो होतो. 120 रुपयाची थाली, एकदम फालतू थाली होती. असं जेवणाला नाव ठेवू नये, पण काहीच नव्हतं त्या थालीमध्ये. इकडे जे जेवण होतं ते क्वांटिटी एकदम भारी होती. आणि 80 रुपयामध्ये त्यात डाळ होती, बटाट्याची भाजी होती आणि रायता होतं आणि सलाड होतं, कांदा वगैरे. 1 नंबर जेवण होतं. कधी आलात तर इकडे नेगी भोजनालयाला नक्की भेट द्या. तर चाललो आहे आता बसमध्ये, झोपेन थोडा वेळ. तर आता इकडे जेवायला आलो आहे. दाल चावल आहे आणि भाजी यायची अजून. आणि हे 80 रुपयाला प्लेट आहे. बटाट्याची भाजी आहे वाटतं. आणि इकडे पाण्याला एक भारी आहे, गरम पाणी आहे. आणि त्याला हे दिलेलं आहे असं, जे आपल्याकडे गावी चहा वगैरे साठी हे करतात ना, त्यावेळेला याच्यात पाणी ठेवतात ते लोक. सही सीन आहे हा. 80 रुपये थाली आहे. त्यात भाजी येणार आहे अजून, दाल चावल आणि भाजी. आणि मला मूग वाटते आणि सलाड येते. चांगलं आहे, नेगी भोजनालय म्हणून. टेस्टर अजून केली नाही, बघू. दही पण आणून दिली, डाळ तर भारी आहे. आणि सलाद. आगे ते रासी विलेज आहे.
आणि इथपर्यंत गाड्या येतात, म्हणजे ज्या बसने आलो ते. आणि जर तुम्ही कार घेऊन जात असाल तर कार तुमची पुढेपर्यंत जाईल. आणि इकडून आता ट्रेक जो आहे तो चालू झाला. हे बघा, कार जर घेऊन येत असेल तर कार पुढेपर्यंत जाईल. आणि जर तुम्ही बसने येत असाल तर बसची एंट्री एवढी आहे. तर टोटल 18 किलोमीटरचा ट्रेक आहे. तर माझा प्लॅन असा आहे की आता 6 किलोमीटर चालून बॅग वगैरे ठेवून रात्री स्टे करेन. पुढे एक गोंदार म्हणून विलेज आहे, ते गोंदारला मी स्टे करेन. आणि मग सकाळी माझ्यासाठी फक्त 12 किलोमीटर राहील. ते सकाळी 4 वाजता जरी उठून मी चालू केलं तरी होऊन जाईल. तर म्हणून आता निघालो आहे मी इकडून ट्रेकसाठी. आता गाड्या तिकडे पण लागल्या, तिथपर्यंत गाड्या जायला पाहिजे वाटतं. चाललं आहे आता. तर तुम्ही येत असाल तर बसची फ्रिक्वेन्सी खूप कमी आहे. ही एकच बस फक्त इकडे येते दिवसाला, जी सकाळी 6:30 वाजता निघते इकडून. आणि 2-2:30 वाजच्या दरम्यान तुम्हाला ही बस उखीमठला भेटेल. आणि त्याच्या अगोदर तर ते 2 जिकडे जॉईंट रस्ते होतात, केदारनाथचा आणि आपल्या उखीमठचा, तिकडे ही गाडी 1:30 वाजता येते, 1-1:30 वाजता. तर त्या हिशोबाने एकच बस फक्त येते. आणि बाकी जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला हे करावं लागेल, टॅक्सी करावी लागेल. आणि टॅक्सीच्या याचे 3 पट रेट आहेत. जसे की आता याची मी 80मध्ये आलो ना, तर तिकडे मला 180, 150, 200 असे द्यावे लागले असतील. म्हणजे किती पण. जसे तर मला बसमध्ये काका भेटलेले इकडचे लोकल, ते सांगत होते म्हणजे त्यांच्यासाठी 50 रुपये लोकलसाठी. आणि ते जर टॅक्सीने गेलं त्यांच्यासाठी 100 आहेत. आणि आमच्यासाठी 80 असतात टॅक्सीसाठी. तर आता चाललो आहे मी, ट्रेक चालू केला आहे. थोड्या वेळाने आराम करून पुढे जाऊन बसून. कारण असं पण आता वाजलेत 4 वाजलेत. तर 2-3 तास तर अजून हे नाही होणार आहे, काळोख तर नाही पडणार आहे. तर एवढं बसून तर काय फायदा नाही. तर थोडंफार चालेन मी. 2 तास जरी चाललो तरी बस झाला. आता तेवढे 2 तास माझी सकाळी कमी होते. आणि पुढे काय राहायला काय नाही काय भेटणारच आहे. पण पुढे घरं वगैरे तर भेटतच आहे. कुठेच नाही भेटलं तर काय, बोलेने बोला आहे तो सहारा देगा. अजून काय, ते चाललं आहे आता. तर तिकडून चालू केलेलं मी चालायला. आणि हा एवढा अर्धा किलोमीटर तरी झाला. जेवढं होईल तेवढं होईल बस. 2-3 किलोमीटर, 4 किलोमीटर, 5 किलोमीटर, जेवढे पण माझ्यासाठी आता चालणं तेवढं महत्त्वाचं आहे. कारण तेवढं माझं सकाळी चालणं कमी होईल. आणि तेवढं मी जास्त झोपू शकतो सकाळी. तर त्यामुळे मी आता कुठे स्टे नाही केला. कारण बसमधून जे ऑलमोस्ट उतरलेत ते सगळे रानसी विलेजला थांबलेत. कोण पण अजून पुढे चालत नाही आला. तुम्ही बघू शकता पूर्ण रोडवर कोण चालत नाही आला ना, कोणी येत आहे. मी एकटाच निघालो आहे. कारण मी व्हिडिओ पण बघितलेली की एक पुढे गोंदार विलेज आहे म्हणून. आणि गुगलवर जर सर्च केलेलं तर इकडून 6 किलोमीटर आले गोंदार विलेज म्हणून आहे. आणि तिकडे पण स्टे आहे. आणि काल त्या स्टेवाल्याचा एकाचा नंबर घेतलेला मी. तर तो बोलला आव करते. आणि त्याला मी रेट पण विचारलेले. तर 800 रुपये त्यात लंच इन्क्लूड आहे. रात्रीचं डिनर इन्क्लूड आहे. आणि सकाळचं लंच तर मला बोललं नाही, पण तो फूड आणि इन्क्लूड आहे. तर तू रात्री येशील तर रात्री तुला डिनर त्याच्यातच भेटून जाईल 800मध्ये. आणि रूम भेटेल. रूम म्हणजे डॉर्मेटच भेटेल शेअरिंगमध्ये. काय करायचं, रात्री एक झाली बस झाली आणि तसं पण कोण झोपणार आहे. सकाळी 4 वाजता उठून परत ट्रेक चालू करायचे. काल पण तेच झालं. 11 वाजता मी गेलो डॉर्मेटरीला. आणि सकाळी कितीला उठलो मी, 3:30ला उठलो. 3:30ला उठलो, अर्धा तास फ्रेश व्हायला. 4 वाजता परत घरातून निघालो. 5 वाजता हरिद्वारवरून गाडी निघाली. तर 3-4 तासासाठी एवढं काय बघायचं. तर ठीक आहे. आणि हा समोरचा व्ह्यू हिमालयन ट्रेक आपला उत्तराखंड. वाट लागणार आहे वाटतं. हलका हलका पाऊस चालू झाला आहे. आणि 2-2 बॅग आहे. ते रेनकोट पॉन्चोमध्ये कवर व्हायला पाहिजेत. वाटत तर नाही, कारण पॉन्चो साईड एवढी पण नसते की ते 2 बॅग कवर होतील. अवघं लागला पाऊस. आणि 2 पोरं मला भेटलेली मथुरेची, पण ते मागे फोटो वगैरे काढत थांबले. तर मी एवढा टाईमपास नाही करत बसलो. मी निघालो डायरेक्ट इकडून. ते बोलले आगे जाके मिळते. मग मी आलो आगे. येथील मागून निघाले नाही तिकडून, दिसत तर नाहीत. तर हा बघा पाऊस चालू झाला. थोडा वेळ जर पुढे थांबायला कुठे जागा भेटली तर बघू, थांबेन. कारण मला काय पण करून 6 ते 7 किलोमीटर आज कवर करायचे ते गोंडार विलेजपर्यंत तरी ॲटलिस्ट. कारण मग सकाळसाठी मला फक्त 10 किलोमीटर राहील. आणि वर मला जास्त वेळ भेटेल राहायला. मग उद्या जर सकाळी 4 वाजता जर चालू केलं आणि मी 10 वाजेपर्यंत जर तिकडे पोचलो ना, तर 2 वाजेपर्यंत तिकडे थांबलो मी राहायला. म्हणजे 2 वाजता जर मी तिकडून निघालो तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जर तिकडे निघालो ना, तर मला उद्या स्टे करायची गरज नाही. अहो पाऊस चालू झाला. ती पोरं थांबलीत ती बरं झालं वाटतं. निघाले असते तर भिजली असती बिचारी माझ्यासोबत. पण ती कुठे थांबली काय माहिती. ती मागे भरपूर मागे होती ती.
मथुरेची आहेत ती दोन्ही पण पोरं. तर बघू कसं काय होतं ते. आता पाऊस तर चालू आहे, तर पोंचो काढून बॅगला तरी कवर करावं लागेल. मी काय भिजलो तरी चालेल. शेवटी आलाच मोठा पाऊस आणि पोंचो टाकावा लागला मला. आणि 2 पोरं येत होती, त्यांना बोललो जरा बॅगला कवर करा फक्त. तर त्यांनी मग मागून ओढला तो, कारण बॅग माझी मोठी आहे ती 55 लिटरची आहे आणि त्यात कपडे पण पूर्ण 10 दिवसाचे आहेत. त्यामुळे त्याला जरा बोललो मागून ओढ. पावसाला पूर्ण भिजवून गेला. जितना सोचते उतना असं नाही आहे बाबा से मिळणं. अजून पुढे काय काय बघावं लागेल काय माहिती. अजून तर 1 किलोमीटर पण चाललो नसेल मी, 1-1.5 किलोमीटर पण. आणि अजून तर 17 किलोमीटर बाकी आहे. तेव्हा परत आला पाऊस मोठा. इथपर्यंत एंड आहे, याच्या पुढे तुम्ही गाडी नाही नेऊ शकत. बाईक वगैरे तुम्हाला इथपर्यंत पार्क करावी लागेल आणि याच्या पुढे तुम्हाला चालायचंच आहे. तर याच्या पुढे तुम्हाला बाईक न्यायला पण नाही देत ती लोक. इथपर्यंत तुम्ही गाड्या आणू शकता, एवढून मग चालत. जर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल तर इंद्रधनुष्य आला इकडे, हे बघा इंद्रधनुष्य रेनबो. शॉर्टिंग केल्यामुळे जे पुढे वजन येत होतं ते सगळं मागे गेलं. मागे पण एवढं वजन नाही कारण प्लेट आहेत, मेटल प्लेट 2, त्यामुळे पण पुढे एकदम हलकं वाटतं आता. तर चाललो आहे आणि पाऊस पण थांबला, त्या आधी बरं झालं. पावसात चालायचं आधी कंटाळा येतो. पाऊस नसेल ना तर 18 काय 22 किलोमीटर पण काही वाटत नाही, 22-25 किलोमीटर. पाऊस असेल तर कंटाळा येतो चालायचं पूर्ण भिजत भिजत. आणि परत त्यात रेनकोटचं वजन पण वाढतं जेव्हा ओला होतो तेव्हा. तर गोव्याला किती वेळ लागतो गोंडर विलेजसाठी. चाललं आहे आणि कोण नाही कोण भेटतच जातात. तर समोर एक वॉटरफॉल आहे छोटा, तोच जर इकडे कुठेतरी असं तर मस्त आंघोळ केली असती. भरपूर चालायचं आहे. तर मगाशी एक सीन झाला, जसा बसमधून उतरलो तेव्हा थोडा चालत जातो पुढे 15-20 मिनटं. आणि ही जी हे स्टिक आहे ती मागे स्ट्रेपला अडकून ठेवलेली आणि ती मागच्या मागे कधी पडली मला समजलंच नाही. आणि समोरून एक माणूस येत होता, मी व्हिडिओ काढायला थांबलो तेव्हा त्याच्या हातात ही सेम स्टिक मला दिसली. तर त्याला विचारलं भाई आपली स्टिक कहाँ से मिली, तो बोले आपका है क्या. हो. तर बोलला अरे वो पीछे गिरी थी तो उठा ली मैंने, मुझे लगा जो आगे गाड़ी गई उनमें से किसी का गिरा रहेगा तो उनको देने के लिए आ रहा था. ते भाई त्याला काय करत होती एवढी स्टिक वगैरे घेऊन यायची कोणाची, एवढं कोणी केलं पण नसतं. ते वाटेत तो दिसला म्हणून मला स्टिक तरी भेटली. आणि स्टिक म्हणजे नेपाळची एक मेमरीज आहे, नेपाळला घेतलेली मी 350-400 रुपयाला. लोक पण प्रामाणिक भेटतात. आता थोडाफार हे लागलं, थकवा लागायला लागला. बघा एक अंघोळ करायला जाम भारी स्पॉट आहे. ते पण परत ओले होतील आणि ओले कपडे कॅरी करणं म्हणजे अजून हालत बेकार होणार आहे. बघू येताना ट्राय करेन. मस्त आहे पण प्लेस अंघोळ करण्यासाठी, बघू शकतात असाल तरी. बघा जाऊ दे अजून पुढे भरपूर, एकदा बरं टॉपला गेलं की मग बघेन. पण मस्त आहे, आवडली मला. जाऊ दे, पूर्ण कपडे पण ओले होतील परत आणि घेऊन जावं लागेल वरपर्यंत. जाऊन मला शूज घालावे लागतील. ट्रेक बघा कशावर स्टार्ट केला, प्रॉप्सवर. ही पण एक वेगळीच मजा आहे. मध्ये मध्ये एकदम घसरण येते ना तेव्हा पाय सरकतात सटकन, कारण याला ग्रीप वगैरे काहीच नसतं ना, पूर्ण हे असतं ते असे. तर मध्येच जेव्हा असं हे येतं तर लगेच सरकतात ते. बघा व्ह्यू बघा काय, अजून पुढे तर भारी भारी व्ह्यू दिसतील. तर काहीच नाही अजून, असली खेळतो अभि बाकी. जेव्हा ते ब्रिज क्रॉस करेन तेव्हा खरा ट्रेक चालू होतो. हा पण ट्रेकच आहे पण तिकडून एकदम खडी चढण आहे, म्हणजे पूर्ण तुम्हाला प्रॉपरवाला चढायचंच आहे. आणि हा कसं थोडं चढण उतरण आहे. आणि जेव्हा ब्रिज जसा क्रॉस होईल तेव्हा पूर्ण खडी चढण, मग कंटिन्यू चढायचंच आहे. बघू आता किती वाजतील, 5 वाजले आता. मी बोलतो 7 वाजेपर्यंत चाललो ना तरी बस होईल, म्हणजे अजून 2 तास. आणि इकडे चालायला 2 किलोमीटरसाठी 1 तास पकडून चाला, म्हणजे 4 किलोमीटर अजून चालू शकतो मी 2 तासात. 4-4.5 किलोमीटर. बघू काय होते. हाय हाय मस्त यार, एकदम थंड पाणी. जाऊ दे थोडं तोंडच देतो, अंघोळ करायला काय प्रॉब्लेम नाही. पण उगाच थंड एकदम पाणी.
आंघोळ करण्यासाठी एक आयडिया तर होती माझ्याकडे आणि ती मला आता आठवली. जर मी तिकडे शॉर्ट्सवर आंघोळ केली असती आणि ती शॉर्ट्स जर तिकडे त्या दगडावर जर वाळत टाकली असती तर मला शॉर्ट्स वाळून पण भेटली असती. पण नंतर आता पुढे हा पण विचारायला की जर जोरात पाऊस आला असता तर ती माझी शॉर्ट्स इकडे कुठेतरी गेली असती, इकडे कुठेतरी भेटली असती. पाऊस आला असता तर आता उद्या जर ऊन असतं सकाळी तर त्याच्यावर एक दगड बिगड ठेवला असता तर शॉर्ट्स पण सुकली असती आणि माझी अंघोळ पण करून झाली असती. जाऊ द्या, पुढे जर कुठे असेल असं वॉटरफॉल तर नक्की ट्राय करून अंघोळ करायचं आणि तिकडे शॉर्ट्स वाळत टाकेल. जेणेकरून जाताना घेऊन जाऊ शकतो. सुकली तर सुकली, भिजली तर भिजली, आपल्याला काय, जाताना तर एवढं वजन घेऊन जाऊ शकतो. जाऊ दे, आता बघू पुढे गेल्यावर. ती तुम्हाला समोर 2 पोरं दिसत आहेत वर, थांबा झूम करतो. तो वरून चालतोय, तो दिसत असेल तर. शॉर्टकट मारायला आलीत आणि ते अजून तिकडेच भटकत आहेत वर, रस्ताच नाही भेटत आहे. अरे पायवी जर सटकला यांचा ते डायरेक्ट शॉर्टकटमध्ये वर पोचतील. काय करत त्या ह्या रोडने आलेत वरून असे आले ते खाली आणि फक्त एवढं पॅसेज फक्त होता फिरून यायचा. डेंजर आहेत बाबा, उतरले जातात ते खाली, इथून खाली आले डायरेक्ट. यायला काही प्रॉब्लेम नाही, पण पाय वगैरे जर सटकला तर पूर्ण ट्रेक खराब होणार. त्यापेक्षा आपल्या इज्जतमध्ये अशा आपल्या रोडने चाललेलं बरं कधी पण. हे बघा, अशातून काय येणार तुम्ही, अशा जर पाय वगैरे जर सटकला डायरेक्ट खाली याल आणि इंजरी झाली तर अजून डबल वावर. त्यापेक्षा आपल्या रोडने चाललेलं बरं कधी पण, अशा ठिकाणी तरी. कारण इकडची जर आपल्याला काय माहिती नाही तर. मध्यमेश्वर अजून 14 पॉईंट म्हणजे 14.5 किलोमीटर आहे इकडे आणि वाटेत तुम्हाला ब्रिज भेटेल. ब्रिजपासून 14.5 किलोमीटर. जर तुम्ही इकडे एक नोटीस करत असाल ना, बघा इकडे तुम्हाला कुठेच कचरा नाही दिसणार, कारण इकडे पब्लिक कमी येते आणि ज्या ठिकाणी पब्लिक जास्त राहते तिकडे पूर्ण कचरा करून टाकते. जसं की तुम्ही केदारनाथच्या रूटला जाल ना तर पाण्याचे बॉटल्स हे ते इकडे इकडे टाकून ठेवलेले असतात. आणि इकडे कमी लोक आहेत तर तेच बरे, कारण हा थोडा टफ आहे ट्रेक. कारण केदारनाथ कसं एक तुम्हाला सरळ चढायचं तर चढायचंच आहे आणि प्रॉपर हे आहे तिकडे. इकडून ते पुढचं ब्रिज क्रॉस केलं की एकदम खडतड रस्ता आहे. हा ते रस्ता ठीक आहे, पण इकडे कसं एकदा अप आहे एकदा डाऊन आहे, एकदा अप आहे एकदा डाऊन आहे, तर त्यात पूर्ण थकायला होतं आहे. बघा असा व्ह्यू आहे. तर वरून मी एकदा स्लोप घेतलेला, परत डाऊन, परत अप, परत डाऊन, असा ट्रेक आहे हा. बघा हे एक ब्रिज आहे, 4-5 ब्रिज भेटतात मध्ये आणि तिकडे एक मोठं ब्रिज भेटतं, ते बघू नंतर आपण गेल्यावर. तर पण एक चांगलं आहे की क्लीन आहे पूर्ण, तुम्हाला कुठे काय दिसणार नाही असं टाकलेलं पाण्याची बॉटल किंवा अजून काय. भाई फुल सॅटिस्फॅक्शन. निर्णय का चुकीचा घेतला नव्हता, बरोबरच घेतलेला आहे. बघा 10 किलोमीटर मध्यमेश्वर आणि गोंडार 2 किलोमीटर, सॉरी 250 मीटर हे समोरचं गाव. म्हणजे ऑलमोस्ट मी 7 ते 8 किलोमीटर कंप्लीट केलं चालून. मी पण किती वाजता, 5 वाजता निघालेलो आणि अजून चालू आहे दिवस. 2 तासात 5 ते 7 किलोमीटर माझं कंप्लीट झालं. 6 ते 7 किलोमीटर तरी झालंच झालं. आता 10 किलोमीटर फक्त आहे मध्यमेश्वर. म्हणजे इकडून सकाळी मी 5 वाजता किंवा 4 वाजता जरी निघालो तरी आरामात तासाला 2 किलोमीटर जर पकडलं तर आरामात मी 10 वाजेपर्यंत पोचू शकतो. 4-5 तासात लवकर चाललो तर. असे कधी कधी निर्णय घ्यावे लागतात सोलो ट्रिपमध्ये. आता जर माझ्यासोबत कोणतरी पार्टनर असतं तर मला त्याचं ऐकावं लागलं असतं की जाऊया नको जाऊया, दिवसभर ट्रॅव्हल केलं तर दमलो, मग झोपूया इकडे. सोलोमध्ये स्वतःच्या पैसा स्वतः करायचं, हे चांगलं. आता 4-5 जणांचा ग्रुप असतो तरी 4-5 जणं बोलतील ते सगळं ऐकावं लागलं असतं. म्हणून मी सोलो कधी पण निघून जातो. तर आता फक्त 10 किलोमीटर राहिलेत, अजून 2 ते 3 किलोमीटर पण चालू शकतो, पण पुढे स्टे असेल नाही असेल सांगू नाही शकत. व्ह्यू बघा, चाललो आहे मी
आता गुंतूर विलेज आहे हे, जे मी तुम्हाला बोललेलो इकडे मी स्टे करणार आहे. आणि इकडून एक बनतोली म्हणून विलेज आहे, ते 3-3.5 किलोमीटरवर आहे. तर असं विचार चालला आहे की अजून दिवस पण ढलला नाही, तर तिथपर्यंत जाईन मी आणि मग तिकडे स्टे बघेन, असं विचार चालला आहे. बघू अजून कुठे जसं काय होतं तसं. कारण ऑलमोस्ट 7 किलोमीटरचं चाललो आहे, तर बघू. तर आता पोचलो आहे गोंदूर विलेजला आणि इकडून 4 किलोमीटर अजून एक कुठलं तरी गाव आहे, जो मगाशी जे मध्यमेश्वरला जाऊन आला तो सांगत होता. तर असं विचार करतो आहे की 4 किलोमीटर अजून चालू काय, कारण दिवस पण अजून ढलला नाही. तर 4 किलोमीटर चाललं तर सकाळी लवकर मी पोचू शकतो तिकडे. तर बघू पुढे, आधी इकडे विचारतो कसं रूमचं वगैरे काय आहे ते. तर आता इकडे एक बॅग ठेवतो आहे आम्ही. ह्या बॅगमधलं हे मथुऱ्यामधले 2 आहेत, हे 2 मथुऱ्यामधले आहेत, मराठी आहे भाई. ये मुझे मिले थे सामने. तर ह्याच्यातलं सामान थोडं ह्याच्यात काढेन मी, जे जड आहे हेवी सामान, आणि ही बॅग ठेवेन आणि ही बॅग मी वर घेऊन जाईल, कारण ह्यात माझं कपडे वगैरे ठेवेन आणि वर थोडे फोटो बिटो काढण्यासाठी पण मला भेटेल. तर ही बॅग चाललो आहे मी घेऊन आणि ही एक बॅग ठेवतो आहे मी जड करून. तर बॅग आम्ही इकडे ठेवलीत 50 रुपये एका बॅगची. तर माझ्याकडे जी झोली बॅग होती त्यात मी सगळे माझे कपडे आहेत ते सगळे त्यात भरलेत आणि ठेवले तिकडे. आणि जे हेवी म्हणजे खायला वगैरे जे घेतलेली मॅगीची पॅकेट, 7-8 मॅगीची पॅकेट होती, त्यातली 2 मी ह्या बॅगमध्ये टाकली आणि बाकीची 6 तिकडे ठेवली. परत केक्स वगैरे घेतलेले, चणे वगैरे, हे सगळं ठेवलं मी तिकडे. आणि आता बॅग एकदम हलकी झाली, आता काय वाटत नाही चालायला, मी पूर्ण पण चालेल. असं कॉन्फिडन्समध्ये सांगत, पण ठीक आहे, आता एवढं हलकं वाटतं एकदम. बॅगमध्ये भरपूर वजन होतं. तर चाललो आहे आता मी अप्पर बनतुलीला, तिकडे स्टे बघू. तर आता ऑलमोस्ट आम्ही 11 ते 12 किलोमीटर चाललो आहेत आणि ही मला मुलं भेटली जी देहरादूनची आहेत. तुम्हाला दिसणार तर नाही, पण काळोख आहे पूर्ण, एकच लाईट आहे इकडे. आणि हे जे मथुरावाले 2 जण होते ते, आणि सगळे जे काळोख आहे पूर्ण तर दिसणार नाही. तर चाललो आहे आता, अजून 6.5 किलोमीटर राहिलं. तर ग्रुप भेटल्यामुळे पूर्ण ट्रेक कंप्लीट करेन मी असं वाटतंय. तर बघू आता पुढे जाऊन काय होतं ते.